दंडवत हो. च्या 11व्या सत्रामध्ये आपण 12 क्रमांकाचा दृष्टांत बघणार आहोत. कालच्या सत्राच्या प्रकरणवश लीळेमध्ये हा दृष्टांत आपला होऊन गेला. दृष्टांत आहे रहाट घडियेचा. वेवाच्या दृष्टांतामध्ये आपण बघितलं की परमेश्वर काहीतरी आपल्याला अपूर्व देणार आहेत, ईश्वर पैकीच देणार आहेत आणि कर्मा व्यतिरिक्त देणार आहेत. म्हणजे ते कर्मबंधनातलं ते नाही आहे. पाप पुण्य कर्म जे काय आपण अनंत दृष्टी जोडत आलेलो आहे त्याच्याही पेक्षा हे काहीतरी वेगळं आहे. पाप पुण्य या माध्यमातून आपल्याला काही क्षणापुरतं मुक्तता मिळत असते, काही वेळापुरती मुक्तता मिळत असते. परंतु परमेश्वर जे देणार आहेत त्याच्याने आपल्याला कायमस्वरूपी आनंद प्राप्ती होणार आहे. कायमस्वरूपी आपण स्वतंत्र होणार आहोत. आणि म्हणून परमेश्वर असं दातृत्व द्यायला आपल्याला आलेले आहेत. त्यासाठी ती सृष्टीची रचना मुख्यत्वे केली गेलेली आहे. जेव्हा केव्हा परमेश्वराला जीवाला काहीतरी द्यावं, स्वतःकडे आनंद आहे तो कुणाला तरी द्यावा. मुळात म्हणजे आपल्याकडे काही आनंद असेल तो कुणाला द्यावा अशी इच्छा मनात आपल्या जीवामध्ये कधीच होत नसते. तुम्ही म्हणाल होते आम्हाला, तर होते तिथे स्वार्थापायी होत असते. आपण आपल्या मुलांना आनंद देत असू, काही खाऊ पिऊ घालून म्हणा वगैरे, तर त्याच्यामध्ये तुमचा स्वार्थ दडलेला आहे की उद्या मोठे होऊन काय करतील हे आपल्याला सांभाळतील, हा कुठेतरी स्वार्थ दडलेला आहे. आपण कुणाला तरी जेवायला बोलवतो नातलगांपैकी, पण त्याच्यामध्ये कुठेतरी स्वार्थ दडलेला आहे की बाबा आपणही यांच्याकडे गेलो होतो किंवा यांनी आपल्याला बोलवावं, की आपल्याही घरी आता लग्न कार्य पुढे निघणार आहेत म्हणून त्यांची नावं टाका. म्हणजे सगळ्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही स्वार्थ दडलेला आहे. परंतु स्वामींनी परमेश्वराने जेव्हा निश्चित केलं की आनंद द्यायचा आहे, कुणाला द्यायचा आहे, प्रपंच आणि देवतेला देता येत नाही, मग जीवाला द्यायचा आहे, हे जेव्हा निश्चित झालं तेव्हा जीवाकडनं परमेश्वराने काहीच अपेक्षित ठेवलं नाही की याच्याकडनं आपल्याला काही मिळेल. म्हणजे परमेश्वर खऱ्या अर्थाने जर का या संपूर्ण अनंत ब्रह्मांडामध्ये कोणी निस्वार्थ दातृत्व जर का असेल तर फक्त परमेश्वराचं आहे. आणि म्हणून परमेश्वर जेव्हा देतात तेव्हा आपण अल्पच मागतो, आणि मागतो पण ते काय मागतो, ईश्वर पैकीचं काहीच मागत नाही. आपण सगळं प्रपंच पैकीचं मागत बसतो देवाकडे. आणि म्हणून या दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे ते काही मागावे असे. म्हणजे प्रपंच संदर्भामध्ये संबंधित जे काय आहे ते कशाला मागावं लागतं का? ते मागावं लागत नाही, ते तुम्हाला भेटणारच आहे. कसं भेटणार आहे? न कर्मवशेची पावेल. कर्मवशे आपण सगळं काही जोडून ठेवलेलं आहे. तुम्ही एखाद्याला काही चहा दिला, एखाद्याला काही खाऊ पिऊ घातलं, एखाद्याला एक ग्लास पाणी दिलं, त्याच्याने तुमचे पुण्यरूप कर्म वाढत आहेत. तुम्ही एखाद्याला जेवू घातलं तर एखाद्या वेळेस ते त्याच्यातनं मनुष्य देहाची निष्पत्ती होऊ शकते. असंच जर का तुम्ही एखाद्याला वाईट जर का काही बोललात, एखाद्याची वाईट निंदा तुम्ही मनातल्या मनातच केली, वाचेने केली, प्रत्यक्ष केली, तर त्याच्याने पापरूप कर्मांची निष्पत्ती होते आहे. आणि हे पदोपदी चालू आहे. तुम्ही 10 लोकांना आनंदी ठेवता तेव्हा तिकडे 10 लोक नाराज झालेले असतात. तुम्ही एका माणसाला बरं वाटावं म्हणून जे आपण बोलतो त्याच्यामध्ये अजून 10 लोक त्याच्यामध्ये दुखावले जातात. म्हणजे क्रिया उभय रूप सांगितलेले आहेत. आणि असे कर्म जोडणं आपलं क्षणाक्षणाला चालू आहे. स्वामींनी सांगितलं क्षणा एका माझी. जीव क्षणामध्ये एवढं जोडतोय, इतकं भरमसाठ वेगाने सगळं चालू आहे की आपल्याला त्याची कल्पनाच नाही आहे. सगळ्यात जास्त जोडल्या जात आहे मानसिक रूपाने. मानसिक आपण जे काही उल्लेख करतो ते उल्लेखाने एवढं काही जोडलं जात आहे
कारण की एका क्षणामध्ये आपण कितीतरी उल्लेख करतो, कितीतरी लोकांविषयी उल्लेख करत असतो, कितीतरी पापरूप उल्लेख आपण करत असतो. त्या मानाने चांगले आणि पुण्यरूप किंवा गोमतेरूप योग्यता वाढवणारे उल्लेख आपले कमी आहेत. मुळात सुरुवात जी आहे ती इथून होत असते. म्हणून उल्लेखच जर का चांगले केले आपण तर मग पुढे वाचिक चांगलं होईल आणि प्रात्यक्षिक पण चांगलंच होईल. आणि अशा पद्धतीने आपण मानसिक, वाचिक आणि शारीरिक असे सगळे कर्म जोडून ठेवलेले आहेत. आणि त्या जोडून ठेवल्याच्या अनुसार तुम्हाला त्या त्या कर्माचे फळ, मग ते दुःखरूप असो नाही तर सुखरूप असो, ते मिळत राहणार आहेत. त्याच्याकडे लक्ष देऊ नका. सुख आलं म्हणून एकदमच हवेत जाऊ नका आणि दुःख आलं म्हणजे एकदमच खचून जाऊ नका. ह्या सगळ्या गोष्टी ह्या चालूच राहणार आहेत. जसं तुम्ही गाडीने प्रवास करत असाल, खास करून 2 चाकी गाडीने जर का प्रवास करत असू आपण, तर बघा तुम्हाला असं जाणवतं की शहर आलं की लगेच उबदार हवा येते. थोडं पुढे गेलं की ते उबदार हवा थोडी अजून कमी होते. तेच खेडेगाव लागलं किंवा शेती विभाग लागला की एकदम थंड हवा सुरू होते. आपण आपला प्रवास थांबवतो का? नाही. आपला प्रवास त्याच वेगाने चालू असतो. म्हणजे ऊन लागो, थंडी लागो, वगैरे वगैरे काही असो, त्याच्या विशिष्ट आपण संरक्षण आपण स्वतः बाळगतो आणि प्रवास आपला चालू राहतो. तसं जीवनाचा प्रवास, काय दुःख येवो, सुख येवो, काय येवो, तुमचा प्रवास त्या वेगाने चालू पाहिजे. आणि प्रवासाचं साध्य काय पाहिजे? परमेश्वर. हे आपल्या प्रवासाचं साध्य असलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी रहाट घडियेचा दृष्टांत स्वामींनी सांगितला. ते काही मागावे असे ते सकळही कर्म वैशेषी पावेल जैसा रहाट घडियेचा दृष्टांत स्वामींनी या ठिकाणी सांगितला. आणि या संदर्भातली जी लीळा आहे ती माहीम भट्टांची प्रथम भेटीची लीळा, उत्तरार्ध 133 क्रमांकाची. माहीम भट्टा उदग्रहणिकापूर्वक ईश्वर प्रतिती करणे. म्हणजे माहीम भट्टांना उदग्रहणिकापूर्वक म्हणजे चर्चा आणि संवादात्मक चर्चा पण चालू आहे. चर्चा म्हणजे ज्ञानाची चर्चा चालू आहे आणि ते पूर्वक वादविवादपूर्वक ईश्वर प्रतिती करणे आणि त्यांना ईश्वर प्रतिती स्वामींनी करून दिलेली आहे. माहीम भट्ट ते सराला या गावचे. माहीम भट्टापासी 5 दर्शने माहीम भट्ट बासी 5 दर्शने वाचली. एकूण 6 शास्त्र आहेत, त्यातली 5 दर्शनांचा त्यांनी अभ्यास केलेला होता. 5 शास्त्रांचा. 6वे दर्शन प्रभाकर नावाचं जे 6वं शास्त्र आहे ते ये देशी वाचू नये, म्हणजे ते हे इथे महाराष्ट्रामध्ये त्याचं अध्ययन चालत नव्हतं. ते कुठे चालायचं ना, ते तेलंग देशाला चालायचं. आणि मग आल्या उपरी गणपती अपयोसी भेटी झाली, ते तिथे तेलंग देशाला ते वाचून आले. म्हणजे त्याचा अभ्यास ते तेलंग देशात जाऊन ते करून आलेले होते. म्हणजे जिथे जिथे जे जे काही ज्ञान असेल ते सगळं ज्ञान त्यांनी काय केलेलं होतं? प्राप्त केलेलं होतं. पण कुठलं? कर्मराटीचं. कर्मराटीचं भरपूर ज्ञान, परंतु दैवराटीचं ज्ञान नाही बिलकुल. अर्जुनाच्या बाबतीमध्ये स्वामींनी सांगितलं की अर्जुन सकळ सामुग्रीवंत. आता तुम्ही अर्जुन कुठला बघितलेला आहे? TV मध्ये तुम्ही बघितला तो अर्जुन, महाभारतामध्ये वगैरे वगैरे. तुमच्या समोर त्या अर्जुनाची प्रतिमा आहे. परंतु वास्तविक जर का अर्जुन तुम्ही जर का कल्पना जर का केली, अर्जुन म्हणजे काय असं लेचा पेचा नव्हता दिसायला. अर्जुन म्हणजे अर्जुन होता. त्या काळाचा बलाढ्य योद्धा. हे त्याची बाह्य सामुग्री म्हणजे त्याची उंची काय असेल वगैरे वगैरे. पण आमच्या स्वामींनी त्याची अंतर सामुग्री सांगितली. सकळ सामुग्रीवंत म्हणजे सगळे कला गुण सगळंच त्यांच्यामध्ये होतं. एक राजा म्हणून कसं असावं आणि सामान्य व्यक्ती म्हणून कसं असावं या सगळे गुण अर्जुनामध्ये होते. परंतु एक वांचोनी म्हणजे ब्रह्मविद्या त्यांच्याकडे मात्र नव्हती. म्हणजे एक भाग सगळं जेवणामध्ये सगळंच वाढलं, परंतु चपातीच नाही वाढली तर जेवण चालूच नाही होऊ शकत. ठेचा नाही वाढलं तरी जेवण चालू होतं, मीठ नाही वाढलं तरी जेवण चालू होतं, म्हणून चपातीच नाही वाढली तर. म्हणजे आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, परंतु जर का ब्रह्मविद्याच नसेल तर अर्जुनासारखा व्यक्ती पण कमकुवत आहे, पूर्ण नाही आहे तो. माहीम भट्टांसारखी व्यक्ती ज्यांनी सगळ्यांना जिंकलेला आहे
ते सुद्धा एका बाजूने लंगडे आहेत, कारण की त्यांच्याकडे ब्रह्मविद्याच नाही आहे. आणि म्हणून जेव्हा ब्रह्मविद्या त्यांच्याकडे आली तेव्हा ते खऱ्या अर्थाने परिपूर्ण झाले. म्हणजे एवढे विद्वान व्यक्ती सुद्धा ब्रह्मविद्ये वांचून काय आहेत, पोरके आहेत. म्हणजे आपल्याला सुद्धा त्या ब्रह्मविद्येचं तेवढंच महत्त्व असलं पाहिजे. आणि माहिमभट्ट गणपत अपयो त्यांचे मामा होते, गुरु होते आणि सासरे सुद्धा होते. आणि आल्यानंतर त्यांची त्या माहिमभट्टांची गणपत अपयोशी चर्चा झाली. आणि माहिमभट्ट म्हणतात, उभय गंगा तटाकी आळू माळू पानरट धरू गणपती अपयो जाणती. म्हणजे एवढ्या संपूर्ण गंगातीर आपण बघितलं. माहिमभट्टाचं काय काम होतं, मग एकदा ज्ञान झालं की मग सगळ्यांना बसवायचं, त्यांना प्रश्न विचारायचे, त्यांची चर्चा ऐकून घ्यायची, त्यांचे सिद्धांत फोडायचे. असं करून चर्चा करून त्यांना हरवायचं, स्वतः जिंकायचं. हा एक भाग माहिमभट्टांच्या मागे लागलेला होता. आणि त्यांच्या डोक्यामध्ये ज्ञानाचा उपयोग स्व आचरणापेक्षा पण इतरांना हरवण्यासाठी करायचा, असं त्यांच्यामध्ये ते सुरू झालेलं होतं. आणि त्यामध्ये गणपत अपयांशी म्हणजे गुरूंशी चर्चा झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की बाबा एवढ्या लोकांमध्ये फक्त हे थोडे बरे वाटले मला, की यांना काहीतरी आहे, बोलण्याचं तारतम्य आहे, यांच्याकडे आहे पाठांतर वगैरे सगळं काय. म्हणजे आता गुरुची सुद्धा परीक्षा अशा प्रकारे घेतल्या गेली. किंवा या पूर्ण गंगा तीराच्या विभागामध्ये जे कोणी असतील ज्ञानी विद्वान वगैरे त्यांची माहिती गणपत अपयांना असेल. मग गणपती अपयो म्हणितले माहिमभट्टो. गणपत अपयांनी बघितलं, गणपत अपयो त्यांचे मामा होते, त्यांचे सासरे होते, या दृष्टीने त्यांनी नाही बघितलं. ते गुरु होते या दृष्टीने त्यांनी बघितलं. म्हणजे तुमचे जर का नातलग आहेत, आई आहे, वडील आहे, जे पण आहेत, त्या मुलाने चुकीचं जरी केलं तरी ते घरचे नातलग काय म्हणतात, नाही नाही ठीक आहे काय हरकत नाही. म्हणजे त्याची जी चुकी आहे त्याला ती सुधारवण्याच्या ऐवजी त्याला काय केलं जातं, बिघडवण्याच्या दृष्टीने त्याचे लाड केले जातात. त्याच्या चुकीला चुकी न मानता ते बरोबरच आहे अशा पद्धतीने एक वर्तन असतं. तर ते असं असता कामा नये. गणपत अपयांनी जर का त्या नातलगाच्या दृष्टीने बघितलं असतं तर त्यांना खूप अभिमान वाटला असता की माझा भाचा, माझा जावई इतका विद्वान आहे, सगळ्यांना हरवतं, त्यांना अभिमान वाटला असता. परंतु ते त्यांचे कोण होते, गुरु सुद्धा असल्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी त्यांच्यातला तो जे काही धोकादायक त्यांचं वर्तन चालू आहे, जे त्यांच्या आयुष्यासाठी वाईट आहे, याच्यानी काहीच प्राप्त होणार नाही आहे, तो भाग त्यांनी बघितला. आणि त्यांनी म्हटलं, तुमचे या वाचिल्याचे फळ तय होय जे श्री चांगदेवराव गोसाव्यांशी भेटी होय. तुमच्या या विद्वत्तेचं चीज खऱ्या अर्थाने तेव्हाच होईल जेव्हा श्री चांगदेवराव गोसावी यांची आणि तुमची भेट होईल. माहिमभट्ट म्हणतात, ते काही विद्वान आहेत का, काही विद्वान वगैरे आहेत का तर जायला, म्हणजे उगाच वेळ जायचा आपला ना. महात्मे, ते म्हणतात की ते कोण आहेत, महात्मे आहेत. काही शास्त्र जाणती, काही शास्त्र वगैरे काही माहिती आहे की नाही त्यांना. मा जाणत असती की नेणती ते नेणो, ते मराठीत अनवार बोलत असती. ते म्हणतात की ते शास्त्र काही जाणतात की नाही जाणतात ते काही मला माहिती नाही, पण मराठी खूप शुद्ध बोलतात. ते महात्मे आणि वरी मराठी बोलतात. अरे एवढे मोठे महात्मे आहेत आणि मराठीत बोलतात. महात्म्यांनी कसं बोललं पाहिजे, संस्कृतमध्ये बोललं पाहिजे. तरी मासी माही असी काही बोलती, मग माझ्या पुढे काय टिकणार आहे. ते मराठी बोलायला लागले, आपण संस्कृत बोलले की तिथेच अडून जातील. ते मराठी या बोलती तरी मी संस्कृत बोलेन. ते म्हटले की ठीक आहे, आपण जाऊ, त्यांना भेटू. हो का, तुम्ही तयाची दरिसना जाल तेवढी माते घेऊन जा, तुम्ही जेव्हा जाल तेव्हा मला पण घेऊन जा. मग एक दिवस गणपत अपयोनी सगळं ठरवलं आणि गोसावी यांच्या दर्शनाला ते निघाले. माहिमभट्टांना त्यांनी बोलवून घेतलं आणि दोघेही निघालेले आहेत. मग माहिमभट्ट बास वाटे अवघी स्थळे मनन करू लागले. आणि माहिमभट्ट सगळं मनन करायला लागले
की आत्ता आपल्याला काय काय बोलायचं आहे, काय काय सिद्धांत मांडायचे आहेत, सुरुवात कुठून करायची आहे, अडवायचं कुठे, ते अधिक जर का आपल्या वरचढ असतील तर मग कुठले सिद्धांत टाकायचे, असं सगळं त्यांचा अभ्यास चालू आहे. जिंकायची तयारी आहे, हरवायची तयारी आहे, असं सगळं तयारीनिशी ते माहीमभट्ट येत आहेत. भट्टांचं सुद्धा तेच चालू आहे की सगळी तयारी पूर्ण प्रवासभर त्यांची चालू आहे. आणि ऐसे बोलती तरी ऐसा आक्षेप करीन, ते असे बोलले तर मी असं बोलेन, ते तसं बोलले तर मी तसं बोलेन. मग दोघे भामा ठाणासी गेले, डोमेग्रामच्या जवळ भामा ठाण आहे आणि गणपत अपयोसी गावामध्ये प्रयोजन होते म्हणून ते गावामध्ये निघाले. गणपत अपयोंना भामा ठाणमध्ये काहीतरी काम होतं आणि म्हणून ते गावात गेले. तव पिंपळे वामन भट गोसाव्यांच्या दर्शना जात होते. पिंपळे वामन भट जे आहेत त्या भामाठाणमधले ते स्वामींच्या भेटीला चाललेले होते आणि गणपत अपयो त्यांना म्हणतात की वामन भटो, तुम्ही स्वामींच्या भेटीला जात आहात तर असं करा, हा माझा शिष्य आहे, माझा हा भाचा आहे, माझा जावय आहे माहीमभट्ट, त्यांना तुम्ही घेऊन जा तुमच्या सोबत. ते म्हणतात हो का. मग दोघे गोसाव्यांच्या दर्शना निघाले, दोघेही स्वामींच्या भेटीला निघाले. स्वामींचा उदयाचा पूजा सुरू झाल्यानंतर, उदयाचा म्हणजे कधीचा, उद्याचा, सकाळचा. उदयाचा याचा अर्थ आपण काय केला, उदय काळीचा जो पूजा अवसर आहे तो. आणि स्वामींचा पूजा अवसर झालेला होता आणि भीतरी ओट्यावरी राजमठामधलं जो काय ओटा आहे मुख्य ओटा, त्या ओट्यावर आमच्या स्वामींना आसन पद्मासना स्वामी बसलेले होते. पूर्वाभिमुख आसन असते, पूर्वाभिमुख स्वामींना आसन होतं. स्वामींचे श्रीमुख जे आहे ते पूर्व दिशेला होतं. म्हणजे तुम्ही जर का जुन्या दरवाजाने आतमध्ये गेलात तर तो ओटा कुठल्या दिशेला येईल, डाव्या बाजूला तो ओटा येईल. कुठल्या दरवाजाने, उंच मठाच्या समोरचा जो दरवाजा आहे त्या तिथे दरवाजा होता आधी. आत्ता जो आपण ज्या दिशेने जात होतो इतक्या दिवस त्या दिशेने दरवाजा नव्हता, तिकडून दरवाजा होता. उंच मठ आणि राजमठाचे दरवाजे समोरासमोर होते आणि त्या दरवाज्यातनं आत गेले की डाव्या बाजूला ओटा, त्या ओट्यावर आमच्या स्वामींना आसन आहे आणि स्वामींचं नुकतंच पूजा अवसर झालेला आहे. वर्णन केलं जातं गोसाव्यांच्या श्रीकंठी गळदंडा, स्वामींच्या श्रीकंठी गळदंडा म्हणजे फुलांची माळ, श्रीमुखी तांबूळ, भाळ प्रदेशी चंदनाचा आडा, भाल प्रदेशी चंदनाचा आडा आहे, आडवा टिळा. ऐसे देखिले, असं स्वामींना त्यांनी पाहिलं, दर्शन घेतलं स्वामींचं. ऐसे देखिले पिंपळे वामन भट्टी गोसाव्यांसी दंडवत घातली, श्री चरणा लागले. माहीमभट्टी काया प्रणीत गेले. मग दोघे गोसाव्यांजवळी बैसले आणि पिंपळे वामन भट्ट त्यांचं पूजन करायला लागले स्वामींच्या ठिकाणी. आणि माहीमभट्टनी फक्त काया प्रणीत केली म्हणजे आपलं शरीर वाकवलं, झुकले तिथे ते आणि स्वामींजवळ आले, दंडवत केले, श्रीचरणा लागले आणि मग स्वामींजवळ बसले दोघे पण. माहीमभट्टी गोसाव्या ते देखील आणि मागील अवघेची विसरले. माहीमभट्टांनी स्वामींना पाहिलं आणि जेवढं काय ते ठरवून आलेले होते ते सगळं ते विसरून गेले. आम्ही अभ्यासाला होतो आश्रमामध्ये, तेव्हा आम्हाला पाठांतरासाठी 10-10 वचनं रोज दिल्या जायची. आज सकाळी दिली की आज दिवसभरात ती पाठ करायची आणि उद्या सकाळी ती गुरुजींसमोर ती म्हणून दाखवायची. आमचं दिवसभरामध्ये ते पाठ होऊन जायचं. माझं 1 तासामध्ये 10 वचनं माझी पाठ व्हायची अर्थासकट आणि दिवसभर मग त्याच्यावर परत रिव्हिजन करायचं, सगळं पाठांतर होऊन जायचं सगळ्यांचं बरं का. सकाळी पण 2-3 वेळा बघायचं पाठांतर आहे, परंतु तिकडे गुरुजींच्या समोर बसलं की मग संदर्भच लागायचे नाही की मग म्हणजे कधी कधी असं व्हायचं की पाठांतर आहे परंतु पटकन बोलता यायचं नाही, मुखामध्ये ते यायचंच नाही वचन, कारण की समोर ते गुरुजी बसलेले असायचे. त्यांची आदरयुक्त भीती अशी होऊन जायची की बाबा, म्हणजे बहुतेक लोकांचं पाठांतर असतं पण पाठांतर देताना त्यांची ततमम होते, परंतु ते म्हणतात की आम्ही नंतर घरी जाऊन बघतो तर आमचं पाठ असतं ते, पण आपल्या समोर देताना म्हणजे तो एक भीतीचा एक भाग आहे. परंतु इथे माहीमभट्टांच्या बाबतीमधली जो भाग आहे तो वेगळा आहे. तो काही आदरामुळे किंवा भीतीमुळे तसं झालेलं नाही आहे, ते दर्शनामुळे ते झालेलं आहे की दर्शन झाल्यानंतर काय होत असतं ते, की ह्याचा संदर्भ आपण परत घेऊया विश्लेषणामध्ये.
नावेक पिंपळे वामन भट्ट होते. काही वेळ पिंपळे वामन भट्ट स्वामींच्या समोर त्यांच्या माहीमभट्टांच्या सोबत बसलेले आहेत. मग नंतर ते दंडवत करून निघाले. माहीमभट्टो चाला ना. माहीमभट्टांना ते म्हणतात, चला बरं तुम्ही पण चला, आता मी निघतोय. ते उगेची माहीमभट्ट त्यांच्याशी एक शब्द पण बोलले नाहीत. स्वामी म्हणतात, तुम्ही तव चाला या, असो आवडेल तवास्ती मग येती. माहीमभट्ट जोपर्यंत थांबायचं तोपर्यंत थांबतील व पिंपळे वामन भट्टांना स्वामी म्हणतात, तुम्ही जा आता, तुम्ही काही थांबू नका. आणि पिंपळे वामन भट्ट निघालेले आहेत. वास्तविक आपण सुद्धा जेव्हा कुठेतरी मंदिरात आश्रमात वगैरे येतो त्यावेळेस आपली सुद्धा परिस्थिती अशी असते की आपण देवाकडे हे मागू ते मागू ते मागू या हिशोबाने आपण येत असतो. म्हणजे एक प्रकारची अन्य वार्ताच आपली मनामध्ये चालू असते. आणि मग तुम्ही जर का कन्वेचे आहात, म्हणजे आता पुढे आल्यानंतर काय झालेलं लीळेतले हे काही संदर्भ आपण असे तपासून बघूया की पिंपळे वामन भट्ट स्वामींच्या भेटीला निघालेले आहेत. गणपत आपळांनी त्यांच्याकडे माहीमभट्टांना सुपूर्द केला आणि स्वतः ते निघून गेलेले आहेत गावामध्ये. ते काही शेवटपर्यंत काही लीळेमध्ये आपल्याला दिसत नाही की स्वामींच्या भेटीला आले म्हणून. ते हा काय प्रकार आहे. जर का आपण नातलगांसोबत एखाद्या पोथीला किंवा प्रवचनाला किंवा मंदिरामध्ये आलो, पोथी प्रवचन सोडा पण मंदिरात आलो सहजपणे, आणि जर का नातलग सोबत असतील किंवा कोणतरी सोबत असेल आपल्या विचारांचं, तर काय होतं की आपली आणि त्यांची बडबडच, म्हणजे आपण जिथून भेटू तिथून त्या मंदिरात येईपर्यंत देवपूजा करत असताना पण काही लोक बोलतच असतात बरं का. विधी बोलतात का? विधी नाही, घरचंच बोलत असतात. कपाळाला विशेष लावताना सांगायचं आमच्याकडे पाणीच नाही आलं बरं का. म्हणजे ह्या गोष्टी सांगायचे, म्हणजे आम्ही मंदिरामध्ये बघतो, हसायला पण येतं आणि खंत पण वाटते की म्हणजे काय चाललंय. आता ह्या बाबतीमध्ये किती दिवस सूचना द्यायच्या लोकांना की देवपूजा वंदन करताना काहीतरी विधी बोला, बडबड करू नका. विधी नाही बोलत असेल तर नका बोलू, पण कमीत कमी बाकीच्या बडबडी तर नको त्याच्यामध्ये. म्हणजे विधी नसेल करायचं तर नका करू, पण अविधी पण तर नका करू. परंतु लक्षात घ्या, या लीळेमध्ये माहीमभट्ट जे आहेत ते जेव्हा स्वामींकडे येत आहेत तेव्हा पूर्णपणे स्वामींचा विचारच त्यांनी केला पाहिजे. म्हणून त्यांचा जो प्रापंचिक त्यांचा जो नातलग आहे, त्यांचे सासरे असतील किंवा त्यांचे मामा म्हणून असलेले गणपत आपयो, यांना आधीच स्वामींनी काय केलेलं आहे, बाजूला ठेवलेलं आहे. आपल्याला असं दिसतं या लीळा चरित्रामध्ये सांगितलं की त्यांचं काहीतरी काम होतं, पण त्यांना तेव्हाच ते का काम आठवलं. त्यांनी म्हटलं पाहिजे होतं की आधी स्वामींकडे मी तुला सोडतो आणि मग मी माझं काम करून परत तुला घ्यायला येतो. असं नाही झालं. त्यांनी आधीच त्यांना सोडून दिलं, एकटं करून टाकलं, स्वतंत्र केलं. म्हणजे जेव्हा तुम्ही ईश्वराकडे येता तेव्हा तुम्ही सगळ्यात आधी स्वतंत्र झाले पाहिजेत. कुणीतरी सत्संगाला आलं म्हणून मी येईल, ते जर का आज येत नाही तर मी पण येणार नाही, ही पारतंत्र्य आपल्यामध्ये नको आहे. स्वतंत्रता पाहिजे. कोणी येऊ का नको येऊ मला काही घेणं नाही, मला माझं कार्य करायचं आहे. आता आपण सकाळी चहा पिताना कोणाला 2-4 लोकांना फोन करून विचारतो का चहा घेतला का आज तुम्ही? नाही घेतला, मग आज मी पण नाही घेणार. असं होतं कधी? तुम्ही आजारी पडले का मग मी पण आजारी पडतो? असं कधीच होत नाही. परंतु तुम्ही चालले नाही का प्रवचनाला, मग मी पण नाही जात. म्हणजे आपण या बाबतीमध्ये एकमेकांवर अवलंबून राहू नये. स्वामींनी सांगितलं की एकला विजया. आचरण करण्याच्या विधी आचरणाच्या वेळेस तुम्ही एकटेच पाहिजे. तुम्ही देवपूजा करताय, तुम्ही 10 लोकांसोबत आला देवपूजेला, परंतु देवपूजेला बसताना तुम्ही देवपूजेच्या ओळीत जरी बसले, 50 लोकांमध्ये जरी बसले, तरी तुम्ही एकटेच असले पाहिजे. म्हणजे तुमचं विशेष वंदन, लीळा चिंतन हे तुमचं चाललं पाहिजे. कोणी इकडे काय बडबडतंय, कोणी तिकडे काय बडबडतं आहे, तुम्हाला काही घेणं देणं नको कुणाशी. एकटं राहिलं पाहिजे तुम्ही. आणि म्हणून नित्यविधीचं स्वामींनी सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला एकांकात राहायचं, एकटं राहायचं आहे, तुमच्यासोबत दुसरं तिसरं कोणी नाही. जेव्हा तुम्हाला कधी काय वाटेल पूस प्रश्न करायचे तेव्हा तुम्ही निमित्तविधीमध्ये या, अनेकांच्या संपर्कामध्ये या. परंतु एकदा ज्ञान काढलं की परत तुम्हाला काय करायचं, नित्यविधी म्हणजे एकांकामध्ये तुम्हाला राहायचं आहे. या ठिकाणी गणपत आपयो जर का तिथे असते, त्यांच्या रक्ताचे नातलग जर का तिथे असते,
तर महिम भट्ट आणि स्वामींचं जे काही एक संधान साधलं पाहिजे ते संधान साधल्या गेलं नसतं. आणि म्हणून इथे महिम भट्टांना एकटं केलेलं आहे, जेणेकरून पूर्णपणे स्वामींचा विचार त्यांच्या मध्ये असणार आहे. आणि मग या ठिकाणी स्वामींचं दर्शन त्यांनी जसं केलं तेव्हा मागील अवघेची विसरले. मागील अवघेची विसरले म्हणजे विसरता आलं पाहिजे आपल्याला. आपण नेमकं स्थानाकडे गेलो किंवा मंदिरामध्ये गेलो की उलट आपल्याला मागील सगळं आठवतं. किंवा ते आमच्या याचं विडा ठेवायचंच राहिलं बरं का. प्रपंच आठवतो आपल्याला. आपल्याला प्रपंच विसरता आलं पाहिजे. जेव्हा आपण परमेश्वराकडे जातो, परमेश्वराच्या समोर असतो, परमेश्वर साधकाच्या समोर असतो, परमेश्वर साधनाच्या समोर जेव्हा असतो आपण, त्यावेळीच आपण काय केलं पाहिजे. आपल्या बाबतीमध्ये पण हे घडलं पाहिजे की मागील अवघेची विसरले. जे काय आपण येईपर्यंत विचार केलेला आहे प्रपंचाच्या बाबतीमध्ये, लोकांच्या नातलगांच्या बाबतीमध्ये, तो इथे आल्यानंतर सगळा विसरून गेलं पाहिजे आणि इथे फक्त इथलंच आठवलं पाहिजे. बघा आता तुम्ही जर का जेवताय आणि बासुंदी सुरू आहे पंक्तीला, मग तुम्ही बासुंदीचाच आनंद घेता की नाही. की बासुंदी पिता पिता म्हणतो कालचा शिरा चांगला होता, परवाची खीर चांगली होती, काही घेणं नाही. मागील अवघेची विसरून जा. आत्ता काय जेवण आहे ते तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा तुम्ही परमेश्वर साधनाच्या समोर असता, परमेश्वराच्या समोर असता, तेव्हा तुम्हाला मागचं अवघं विसरता आलं पाहिजे. एखादे अधिकरण भेटले तर तुम्ही त्यांना तुमचं प्रापंचिक दुःख आणि प्रापंचिक कथा गोष्टी सांगतच बसू नका. हे तर आपण सगळ्यांना सांगतोय प्रत्येक गोष्ट की बाबा हे असं झालं, बाबा ते तसं झालं, अमकं झालं, तमकं झालं. सगळ्या प्रापंचिक बाबांच्या कडे कुठलाच उपाय नसतो. बाबा असं का, बरं बरं छान छान, बरं वा वा छान छान, फक्त हे चालू राहतं. पण तेवढ्या वेळ आपण काय केलं पाहिजे. परमेश्वर भेटले काही. आता जर का आपल्याला देव भेटले, चक्रवर्ती स्वामी आलेच आपल्याकडे चुकून मागून, चुकूनच येतील ते, आवर्जून येणार नाहीत. आलेच आपल्याकडे तर आपण त्यांना काही सगळं घर सांगत बसणार का. आपलं घर दाखवत बसणार का. नाही. त्यावेळीच तुम्हाला त्यांच्याकडनं काय मिळणार आहे तेवढंच घ्या. तुम्हाला थोडक्यात एक उदाहरण सांगेन. उदाहरण थोडंसं वेगळं आहे पण सांगेन की एखादा व्यक्ती जर का तुमच्याकडे काही विकायला आलेला आहे तर आपण त्याच्याकडे असलेल्या वस्तू संदर्भातच बोलतो की नाही, की त्याच्याकडे नसलेल्या वस्तू संदर्भात बोलत असतो आपण. तर तसं असता कामा नये. आपल्याला मागचं सगळं विसरता आलं पाहिजे. मागचं म्हणजे काय. मागे जे काही दृष्टांत पाठ केले ते, वचन पाठ केले ते नाही. हे सगळं पुढचं आहे आपलं. हे सगळं भविष्य वर्तमान आपलं आहे. भूतकाळ आपला म्हणजे जे प्रापंचिक जे आहे ते सगळं भूतकाळ या पदामध्ये घ्या तुम्ही. आणि ते सगळं विसरता आलं पाहिजे आपल्याला. तर तुम्ही सगळं विसरल्यानंतर ज्या वेळेस त्या मंदिरामध्ये तुम्ही बसाल, गाठी स्मरण घ्याल, तुम्ही देवपूजेला बसाल, तेव्हा तुम्हाला सगळं ईश्वर पैकीचंच आठवणार, बाकीचं तुम्हाला काही आठवणारच नाही. आणि जर का पिंपळे वामन भटांच्या जागी गणपत अपय असते आणि गणपत अपय म्हटले असते चला, तर त्यांना जावंच लागलं असतं किंवा त्यांचा शब्द त्यांना टाळता आला नसता. किंवा स्वामींना सुद्धा पिंपळे वामन भटांसारखं गणपत अपयांना म्हणता आलं नसतं की तुम्ही चला पुढे, हे येतील नंतर. कारण की ते नातलग आहेत, सोबत आलेले आहेत तिथपासून. आणि म्हणून जसं त्या दिवशी आपण लेळेमध्ये बघितलं माय धुवा पैठणचं, ती आई म्हणाली मुलीला चल 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 चल, तिच्या मागेच लागली ती. शेवटी मुलीला निघावं लागलं. परंतु मुलीसोबत जर का आई नसती तर त्या मुलीला किती तरी वेळ बसता आला असतं स्वामींच्या समोर. म्हणजे हा फरक पडतो की नातलग सोबत असले की काय होतं, आपल्या सोबतचे आपण एखाद्यांसोबत आलेलो असू की ते निघाले की आपल्याला निघायलाच लागतं. ते थांबले तर आपल्याला थांबावं लागतं. म्हणजे आपल्या मनाचे आपण राहत नाही, आपण सगळे एकमेकांवर अवलंबून राहत असतो. म्हणून आपण स्वतंत्र असलं पाहिजे की जेव्हा तुम्हाला निघायचं तेव्हा निघा, थांबायचं तेवढं थांबा. आणि या ठिकाणी माईम भट्ट जे आहेत ते थांबून राहिलेले आहेत. मग सर्वज्ञ म्हणितले, परंतु माईम भट्ट एवढं विसरून गेलेले आहेत की त्यांना पुढे काय बोलायचं हेच लक्षात नाही. फक्त स्वामींना पाहतायत, परंतु स्वामींना नुसतं त्यांना दर्शन द्यायचं नाहीये, नुसतं त्यांना बघत ठेवायचं नाहीये. त्यांना काय करायचं आहे,
बोलतं करायचं आहे, त्यांच्याकडनं त्यांचे जे काही गैरसमज आहेत, त्यांचे जे काही अंधश्रद्धा आहेत या सगळ्या स्वामींना काढून टाकून त्यांचं अंतःकरण स्वच्छ करायचं आहे, निरअहंकारी करायचं आहे आणि त्या ठिकाणी ब्रह्मविद्या इथे ठेवायची आहे, त्यांना ती द्यायची आहे. आणि म्हणून स्वामींना बोलणं भाग आहे, आता बोलावंच लागेल स्वामींना. स्वामी म्हणतात येथून आत्यंतिक संस्कृती छेद होय ऐसी काही प्रतिती आत, म्हणजे जीवाला छोट्या मोठ्या गोष्टीतनं दुःख निवृत्ती होते आणि तेवढा तो त्या दुःखापासून मुक्त होतो. म्हणजे छोटा मोठा मोक्ष काही वेळापुरता मिळतो जीवाला. या दुःखी देहामध्ये आहे तर इथून तो मेला आणि पुढच्या देहात गेला, म्हणजे या दुःखातनं तो मुक्त झाला. असे तर मोक्ष, अपेक्षित मोक्ष तर भरपूर मिळतात, परंतु आत्यंतिक मोक्ष मिळण्याचा कुठला उपाय तुम्हाला माहिती आहे का? कुठला साधन तुम्हाला माहिती आहे का ज्याच्यातनं कायम स्वरूपी जीवाला मोक्ष मिळेल, तो आनंद प्राप्तीला जाईल? असं स्वामींनी प्रश्न विचारला. माहिमभट्ट थोडे गडबडले. माहिमभट्ट म्हणतात आती तरी कोणे कामे नारायजे. ते म्हणतात असेल, पण तुम्ही आम्हाला काय विचारता? तुम्ही महात्मे आहात, तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे. आता जर का तुम्ही लोक मला प्रश्न करता, मीच तुम्हाला प्रश्न केले तर तुम्ही म्हणाल बाबा तुम्ही प्रवचक म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलेलं आहे, तर तुम्हीच आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजे, तर तुम्हीच उलट आम्हाला प्रश्न करताय. मग हे माहिमभट्टांना अपेक्षित होतं की मी प्रश्न करावे, त्यांनी उत्तर द्यावं. पण इथे सुरुवातच स्वामींनी प्रश्नाने केलेली आहे, कारण की जीवन म्हणजे एक प्रश्नच आहे. आपण जगतोच का आहोत? आपण ह्याच्यामध्ये प्रपंचामध्ये का आलेलो आहोत? आपण दिवसभर काय करतोय, कशासाठी करतोय? मला खूप हसायला येतं की म्हणजे सकाळी उठलो, कामाला गेलो, मधल्या टप्प्यामध्ये जेवण बिवण चहा, परत संध्याकाळी घरी आलो, परत जेवण, परत झोपायचं, परत सकाळी उठायचं, परत कामाला जायचं. म्हणजे कशासाठी आपण हे करतोय सगळं? महिलांच्या बाबतीमध्ये असतं की सकाळी उठायचं, भांडी काढायची, चहा बनवायचा, परत भांडी धुवून परत ठेवून द्यायची, परत भांडी काढायची, नाश्ता बनवायचा, भांडी धुवायची, परत ठेवून द्यायची, परत भांडी काढायची, जेवण बनायचं, परत भांडी धुवायची, परत ठेवून द्यायची, परत संध्याकाळी तसंच. हे रुटीन किती वर्ष चालू आहे, मरेपर्यंत. बरं का, मरेपर्यंत हेच चालतं. तुम्हाला हे खूप महत्त्वाचं वाटतं, तुम्ही करताय, तुम्हाला खूप महत्त्वाचं वाटतं, बाबा एवढं तर करावंच लागतं प्रपंचामध्ये राहायचं म्हणजे, स्वयंपाक बनवा, हे बनवा. आता तुम्ही काय करा, तुमच्या घरातल्या एका लहानशा मुलीचा खेळ बघा, जी भांडे खेळते ना. मोठे लोक भांडणं खेळतात, परंतु छोटे लोक ते भांडी खेळतात. तर त्या लहान मुलीचा छोटासा तिचा फ्रीज असतो, त्याचं लाईट बिल वगैरे काहीच येत नाही. छोटे भांडी असतात, तिची बाहुली असते वगैरे सगळं असतं. तिची बाहुली आणि ती एवढेच असतात तिच्या घरामध्ये, आणि ती भांडी खेळते. तुम्ही बघता, तुम्हाला हसायला येतं. तुम्हाला माहिती आहे की हे सगळं खोटं आहे. उद्या जर का तिची बाहुली तुम्ही अशी ठेवली तर ती मारे, किंवा तिने काय करते, ती बाहुलीला झोपवते आणि ती बाहुली झोपवली की तिचे डोळे बंद होतात. मग आपण मोठ्याने बोललं की ती म्हणते बाहुली झोपलेली आहे माझी, हळू बोला. आपल्याला हसायला येतं, आपण मध्ये काय पोरीचं चाललेलं आहे. परंतु तिच्यासाठी ते खरं असतं बरं का. तो फ्रीज तिच्यासाठी खरा असतो. ती जे चहा बनवते तो दिसत नाही, त्याच्यासाठी तो गॅसमध्ये ती ज्वाला नसते, त्या कपामध्ये चहा नसतो, परंतु ती सगळे हावभाव करत असते आणि खरे करत असते. ती बाहुलीशी बोलते, सगळं जे करते. म्हणजे आता तुम्हाला कळतंय का की तिचा सगळा जो खेळ चालू आहे म्हणजे कसा आहे, बालिश आहे. आत्ता तुम्ही ज्ञानदृष्टी जेव्हा बघाल, एखादी त्याग कराल, जेव्हा तुम्ही त्याग कराल, जेव्हा तुम्ही अनुसराल, तेव्हा तुम्हाला कळेल अरे इतक्या वर्ष आपण संसारात काय केलं, त्या लहान मुलीसारखेच आपण भांडे खेळत बसलो. म्हणजे मग तुम्हाला कळेल की आपलं कर्तृत्व किती त्यावेळेस काय, म्हणजे मूल्यमापन तुम्ही तेव्हा कराल. आत्ता तुम्हाला ते मूल्यमापन करता येणार नाही. जे अन्यवार्ता करतात ना ग्रुपमध्ये बसून, त्यांना अन्यवार्ता म्हणजे दोष असं कधीच वाटत नाही, कधीच नाही वाटत. ते जेव्हा त्या ग्रुपमधनं बाहेर येतील, तटस्थपणे बसतील एका बाजूला, आणि ते जेव्हा धर्मवार्ता करतील, लिळा वाचत असतील, मग त्यांना बाकीचे लोक जे काही बडबड करतात तेव्हा त्यांना वाटेल किती लोक बडबडतात हे. पण एक वेळ अशी होती की आपण सुद्धा त्याच्यामध्ये, आपला आवाज सुद्धा होता त्या बडबडीमध्ये. आज आपण धर्मवार्ता वाचायला लागलो तेव्हा आपल्याला कळलं की अरे इतक्या वर्ष आपण अन्यवार्ता केली, एवढी बडबड केली, यांच्यामुळे आपल्याला त्रास होत असतो, आपल्यामुळे कितीक लोकांना त्रास झालेला असेल असं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून स्वामींना आता प्रश्न केला गेलेला आहे की ठीक आहे आत्यंतिक मोक्ष आहे वगैरे,
पण ते तुम्ही आम्हाला कशाला विचारताय? ते तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे. इतके दिवस तुम्ही काय केलं मग या पदावर बसून की तुम्हाला माहिती नाहीये, तुम्ही आम्हाला प्रश्न करताय. आणि मग त्या ठिकाणी बाईचा होत्याच शाब्दिक उद्धार करण्यासाठी. परमेश्वर तर वास्तविक अविद्या छेदून जीवाचा उद्धार करणारच आहे, पण त्याच्या आधी बाईसांच्या तावडीतनं जावं लागतं. शाब्दिक उद्धार बाईसा करतात. त्यांनी लक्षात घेतलं की स्वामींना उलट बोलले, मग स्वामींना उलट बोलल्यामुळे म्हणजे यांची स्वामींवर प्रतीती नाही म्हणून घागरा बांधो आदरीला बाईचा सुरू झालं लगेच. आमचे स्वामी म्हणतात अरे अरे हे माहीमभट्ट नावाचा व्यक्ती आहे, काही जरी केलं तरी पण विद्वत्ता तर आहेच त्या माणसाकडे, माणूस तर आहेच चांगला. आता त्यांचा उद्धार बाईचा करणार म्हणजे त्यांना नाही नाही ते बोलतील बाई. स्वामींनी लगेच तिथंच थांबवायला लागले. श्री करे श्रीमुखे आणि श्री मुकुटे. श्री करे म्हणजे बाई थांबा, श्रीमुखे म्हणजे मुखाने पण स्वामी बोलतायत आणि चेहऱ्याने सुद्धा स्वामींचा अनुकार तशाच प्रकारचा आहे की थांबा, बोलू नका बोलू नका बोलू नका. बाई राहा जीवी अनंत जन्माचे खते बैसले असती. अनंत जन्माचे, अनंत सृष्टी अनंत जन्म मध्ये आपण जे जे काही कर्म केलेले आहेत त्याचे खते बसलेले आहेत. म्हणजे त्याची वहिवाट आपली तशी झालेली आहे की एखादा जर का बोलण्याचा टोन आपला असतो तो इतका आपल्यामध्ये पक्का असतो की आपण बोलत असताना त्याच भाषेमध्ये किंवा त्याच टोनमध्ये आपण बोलतो. भाषा जरी वेगळी बोलली तरी आपल्या बोलण्याचा टोन तोच असतो. तसं अनंत सृष्टी आपण दोषच बघत आलो, दोषच केलेले आहेत, उलटच करत आलेलो आहोत सगळं. त्याच्यामुळे आता या ठिकाणी ती पूर्ण त्या मनाची किंवा अंतकरणाची किंवा त्या जीव स्वरूपाची तशी ठेवणच झालेली आहे की तो तशाच पद्धतीने हे होणार. म्हणजे मी बघितलेलं की लहान मुलांना तुम्ही किती चपला सरळ ठेवून द्या, ते चप्पल घालताना उलटीच घालतात. निरीक्षण करा तुम्ही, उलटीच चप्पल घालणार. कारण की काय झालेलं आहे, अनंत जन्माची खते म्हणजे अनंत वेळा असंच होत आलेलं आहे की उलटच चप्पल घालायची, वेगळ्याच पायात घालायची. हे अनेक वेळा ते घडलेलं आहे. त्याच्यामुळे पटकन ते बदलणार नाहीये. ते सहसा काही सेन फटती, ते का सहजासहजी फिटणार नाहीयेत. ते झाडी लियावीन, त्याला काय करावं लागेल, झाडावं लागेल. म्हणजे ते कोण झाडणार आहे, परमेश्वर झाडतील. यावरी गोसावी सूर्येचा दृष्टांत निरूपिला. सूर्यचा दृष्टांत स्वामींनी सांगितला. आणि पूर्वी काही ऐसे तुम्ही न करायची. आणि तुम्ही काय केलं बरं पूर्वी, आत्ता तुम्हाला माहिती पडलं म्हणून तुम्ही आसन टाकता बसायला, सगळी सेवा करता. पण आधी तुम्ही काय केलं, जे पाय पुसणे बैसो द्या, दुधी करटा पाणी भातू नेदाची. आमचं अशा पद्धतीने आमची सेवा तुम्ही आधी केलेलीच आहे. बाईचा म्हणतात पुरे बाबा पुरे बाबा, ते काढू नका. म्हणजे ते जर जेव्हा स्वामी जेव्हा बोलतात त्या बाईचा आत्मधनं पोहतात, अंतकरणापासून. त्यांना ते ऐकवत नाही, असं वाटतं आपल्या कानामध्ये कोणीतरी तप्त शीस आपल्या कानामध्ये ओततं आहे. म्हणून पोळली, पोळली म्हणजे दुःखीस्त झाली, रडल्या असतील बाईचा. मग स्वामी म्हणतात माहीमभट्टांना, तरी कैसी आती, सांगा मग तुम्हाला काय माहिती आहे, तुम्ही एवढा अभ्यास केला ना शास्त्राचा, सांगा मोक्ष कसा मिळतो, आत्यंतिक मोक्ष. माहीमभट्ट म्हणतात सोपं आहे, कर्म कीजे, कर्मात शुद्ध अंतकरण होय, शुद्ध अंतकरणे वैराग्य उपजे आणि वैराग्य ज्ञान होय, ज्ञानोदय मोक्ष. कर्म करावं माणसाने, कर्म केल्याने अंतकरण शुद्ध होतं आणि अंतकरण शुद्ध झाल्यानंतर वैराग्य उत्पन्न होतं आणि वैराग्य झाल्यानंतर ज्ञान, ज्ञानाकडे लागतो माणूस आणि तदनंतर ज्ञानोदय मोक्ष. ज्ञान झाल्यानंतर मोक्ष निश्चित ठरलेलाच आहे. आणि यावर स्वामींनी प्रश्न केला तसं तडक त्यांनी उत्तर दिलं आणि लगेच आमच्या स्वामींनी त्याच वेगाने तो खोडून पण टाकला. असा खोडून टाकलं की माहीमभट्टांना पुढे उत्तरच नाहीये. स्वामी म्हणतात नित्य निमित्तके कर्मे ती प्रतिज्ञीच्या प्रतिवाया परिहारा गेली. तुम्ही जे नित्य आणि निमित्त कर्म तुम्ही करत असता, नित्य कर्म म्हणजे तुमच्या त्या शास्त्रानुसार तुम्हाला विहित केलेलं आहे ते जे आहे ते नित्य कर्म आहे. आणि निमित्त कर्म आहे, कशाच्या तरी निमित्ताने एखादी गोष्ट करायची असते, कुठल्या तरी निमित्ताने. ते काय होतं की प्रतिदिनीच्या प्रतिवाया म्हणजे त्याचं जे काय फळ मिळणार आहे ते त्याचं फळ मिळणार आहे, त्याचं तेच फळ मिळणार आहे. कोणाचं मन दुखवलं त्याचं ते फळ मिळून मोकळं होतं ते, किंवा कुणाला काहीतरी भोजन वगैरे दिलं तर त्याचं मनुष्य देह किंवा काहीतरी पुण्यरूप मिळून ते फळ निश्चित होतं. म्हणजे त्याचा पण विषय संपला.
कामिकेतीये फळासी गेली, आणि काम्य रूपाने जर का तुम्ही काही तप वगैरे केलं वगैरे काही साधना केली, व्रत केलं, तर त्यानुसार त्याचं ते फळ मिळतं, अमक्या अमक्या देवतेचं, तमक्या तमक्या देवतेचं. मग मा के असे कर्म, मग आता तुमचं कुठलं कर्म शिल्लक राहिलं जे तुम्हाला मोक्षाला नेणार आहे? लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये स्वामींनी जे सांगितलेलं आहे ते आपल्या सर्वांसाठी सांगितलेलं आहे की आपण जे जे काही कर्म करतो, एखाद्या जीवाला खाऊ घालणं, त्याच्याशी चांगलं बोलणं वगैरे, याच्यामुळे पुण्यरूप कर्म जोडले गेले. एखाद्याशी वाईट वागलं त्याच्याने पापरूप कर्म झाले. एखादं तुम्ही कर्मराटीतला किंवा कुठला तरी तुम्ही काहीतरी हे केलं, दैवराटीमध्येच जर का तुम्ही 90 जाप्ते केले, तर त्याच्याने काय झालं? ज्याच्यासाठी 90 जाप्ते केलं तुम्हाला त्याच्यातनं ते भेटलं. मग आता मोक्षाला जाण्यासाठी काय आहे तुमच्याकडे शिल्लक? काय विधी केला तुम्ही? आपण नामस्मरण सुद्धा कशासाठी करतो? नामाचे 10 टायामध्ये जे सांगितलंय, नामामुळे वेद होतो, बोध होतो वगैरे वगैरे, किंवा शेवटी सांगितलं नाम प्राप्तीचे करी, याच्यासाठी आपण कधी करतो का? कुणीतरी असं केलंय का? आपण विडा ठेवतो 3 दिवस, 8 दिवस, 1 महिन्याचा. कशासाठी विडा ठेवलेला असतो तो? आमचं आमचं काम होऊ दे म्हणून आम्ही दुसऱ्या नामाचं किंवा 5व्या नामाचं स्मरण आम्ही करतो आहोत. परंतु कोणी असं विडा ठेवलं की मला मोक्ष व्हावा म्हणून मी विडा ठेवतो आहे, मला ईश्वर प्राप्ती व्हावी म्हणून मी विडा ठेवतो आहे, आणि हे स्मरण सगळं त्याच्यासाठीच आहे आयुष्यभर, असं स्मरण होतं का आपलं कधी? आपण दैवपैकीचे जे विधी आहेत, ईश्वराने सांगितलेले जे विधी आहेत, ते सुद्धा आपण कर्मपैकीच्या तिथे न्यायला बघतो. म्हणजे तिकडे ओढून नेतो आपण. त्या विधीतनं सुद्धा कर्मपैकीच मिळालं पाहिजे असा पूर्ण काळजी आपण घेत असतो. आपण विडा ठेवतो, कशासाठी विडा ठेवतो? एक प्रतिष्ठित व्यक्तीला भेटल्यानंतर काहीतरी भेटवस्तू द्यावी या दृष्टीने तो विडा असतो. निर्हेतुक विडा असला पाहिजे. परंतु तो विडा ठेवताना सुद्धा दैवपैकीची क्रिया करताना आपण, वास्तविक विडा ठेवणं काही दैवपैकीची क्रिया नाही आहे, परंतु आपण घेतलं की ईश्वराकडे आपण काहीतरी समर्पित करत असताना सुद्धा प्रपंचाचंच आपण त्याच्यामधनं मागत असतो. तर ते असं होता कामा नये. कारण की आपल्याला मोक्षाला नेणारी काहीतरी क्रिया आपल्याकडनं घडली पाहिजे, ते शिल्लक राहिलं पाहिजे, तर परमेश्वर तुमच्या मोक्षाची व्यवस्था करतील. तुम्ही जेवढे काही द्रव्य दिलं तेवढं सगळं तुम्ही खर्च करून टाकलं कर्मराटीमध्ये, मग दैवराटीसाठी तुम्हाला तुमच्याकडे काहीच शिल्लक राहत नाही. आणि म्हणून स्वामी म्हणतात, कसं मग कर्म शिल्लक राहणार, आणि कसं अंतःकरण शुद्ध होणार, मग कसं वैराग्य उत्पन्न होणार, आणि काहीसे ज्ञान होणार. मग तुम्हाला आपल्याला ज्ञान का नाही होत? कारण की आपण ईश्वर पैकीच्या ठिकाणी सगळ्या जेवढ्या काही क्रिया करतो ते सुद्धा कर्मराटीलाच अर्पण करतो, प्रपंचालाच अर्पण करतो. त्यांच्याच निमित्ताने आपण ते करत राहतो. दैवपैकीच्या निमित्ताने, दैवपैकीच्या विचाराने आपण काहीच करत नाही. त्याच्यामुळे ना आपल्याला अंतःकरण शुद्ध होणार, ना आपल्याला वैराग्य उत्पन्न होणार, ना आपल्याला ज्ञान होणार, आणि ना ज्ञानामुळे जो काही आचरण केल्याने मोक्ष होतो तो सुद्धा होणार नाही. आणि एकी क्रियेच्या काही 2 नाही. तुम्ही म्हणाले या स्मरणामधनं आमचं प्रापंचिक पण चांगलं होऊ दे आणि आम्हाला मोक्ष पण मिळू दे, असं दोन्ही जर का तुम्ही म्हणायला लागले तर स्वामी म्हणतात एका क्रियेने एकच फळ मिळतं, 2 फळं मिळत नाही. स्वामी तुम्ही म्हणाल की एका क्रियेने क्रिया उभयरूपा सांगितलेल्या आहेत, पण त्या क्रिया उभयरूपा करत असताना, त्या भोजन बनवत असताना तुम्ही काहीतरी त्याच्यामध्ये तुम्हाला ओकटं घडतंय, त्याचं ओकट्याचं वेगळं मिळतंय, आणि गोमटं स्वतंत्र बनतंय त्याचं स्वतंत्र तुम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून हे अवघे चिलटिके हा सिद्धांत एकदमच खोटा ठरला हा. आणि सर्वज्ञ म्हटले, अविद्यायुक्त जीवा स्वतः ज्ञान न संभवे. अविद्या जीवाकडे असल्यामुळे त्याला स्वतःला ज्ञान उत्पन्न होणार नाही, समजणार नाही. मा का संभवे आणि का न संभवे, का संभवत नाही आणि का संभवे, याच्यावर स्वामींची आणि माहीमभटांची चर्चा झाली. आणि माहीमभट्टांना लक्षात आलं की हे मराठी बोलतायत बरं का. हे गणपतापयांनी मला सांगितलेलं होतं मराठी चांगलं बोलतात, आणि खरोखर चांगलं बोलतायत. आता आपण असं करूया, आपल्याकडचे सिद्धांत संपत आले, आता आपण संस्कृतचं शस्त्र काढूया. आणि मग ते संस्कृतवर बोलायला लागले तर आमचे स्वामी अवलीळ संस्कृत बोलवला आदरिले. आमच्या स्वामींनी त्यांच्याही पेक्षा चांगल्या प्रकारे संस्कृतचं उच्चारण आमच्या स्वामींनी केलं. आणि स्वामींनी जे जे काही सिद्धांत सांगितले ते माहीमभट्टांनी कधी ऐकले नव्हते, आणि कितीतरी वेळ ती चर्चा झाली. आणि तदनंतर स्वामी म्हणतात, आता माहीमभट्ट
जेवढी काही चर्चा झाली स्वामींनी सगळे सिद्धांत त्यांचे खोडून टाकले. जसं त्यांनी मांडले की लगेच खोडून टाकायचे, मांडले की खोडून टाकायचे. माईमभट्ट हे विद्वान होते, हे वादविवाद करणारे नव्हते. वादविवाद करणे आणि विद्वान असणे याच्यात फरक आहे. विद्वान तुम्ही जर का असाल, ज्ञानी असाल तर तुम्ही चर्चा कराल, वादविवाद करणार नाही. आमचंच खरं नाही. तुम्हाला ज्ञान जर का तुमच्याकडे आहे तर तुमच्याकडे चर्चा करता आली पाहिजे, तुम्हाला समजून घेता आलं पाहिजे. अरे हे मत आपलं कुठेतरी चुकीचं ठरतं आहे, हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या. माईमभट्ट वादविवाद करत नव्हते, चर्चा करत होते. म्हणून स्वामींनी मांडलेले त्यांच्या सिद्धांतावर जे आक्षेप स्वामी घेत होते ते आक्षेप ते माईमभट्ट समजून घेत होते. अरे बरोबर आहे, हे म्हणतात ते बरोबर आहे, हे पण म्हणतात ते बरोबर आहे, म्हणजे आपला हा सिद्धांतही खोटा आहे, हाही सिद्धांत खोटा आहे. असं होता होता शेवट असा झाला की माईमभट्ट उगेची होते. मग माईमभट्टांना बोलण्यासाठी काही शिल्लक राहिलं नाही. ते म्हणायला लागले, एवढ्या लोकांना आपण हरवलं, ही व्यक्ती अशी भेटली आपल्याला की यांनी सगळे सिद्धांत गुंडाळून ठेवले आपल्याकडे काहीच नाही. म्हणजे एवढ्या वर्ष आपण अभ्यास केला 6 दर्शनाचा, याचा मला या क्षणी काहीच उपयोग होत नाही आहे. आणि त्यांच्या लक्षात आलं की आता आपण पूर्णपणे त्याला सरेंडर बोलतात ना, शरणागत होणं. मानसिके तरी ते शरणागत झाले, कारण की स्वतःला कळतं. आपण किती बाह्य आव जरी आणला तरी अंतर आपल्याला माहिती असते की मला येत नाही बरं का. मग ते माईमभट्टांच्या लक्षात आलेलं होतं. आता स्वामींनी या ठिकाणी एवढं सगळं झाल्यानंतर आता माईमभट्टांकडे बोलायला काहीच नाही. तेव्हा आमच्या स्वामींनी त्यांना पूर्वी या प्रकरणाचं निरूपण केलं. आधी का नाही केलं आल्या, कारण की आधी त्यांच्याकडे अहंकार होता, त्यांच्याकडे स्वतःबद्दलचं जे काही गैरसमज होता की मी असा मी तसा, तो सगळा स्वामींना काढून टाकायचा होता. जसं एखाद्या ताटामध्ये आपल्याला काही जेवण वाढायचं आहे, ते ताट तुम्ही आदल्या दिवशी घासून पुसून ठेवलेलं आहे, परंतु आत्ता जर का जेवण वाढायचं तर तुम्हाला काय करावं लागतं, साधारणचा एक कपडा तरी घेऊन तुम्हाला ते ताट पुसून मग ठेवावं लागतं. तुम्हाला एखाद्या कपामध्ये चहा द्यायचा, धुवून ठेवले तर तरी पण तेव्हा तुम्हाला चहा देताना तो धुवून घ्यायचा आहे, कारण की त्याच्यावर जी धूळ असेल ती स्वच्छ करावी लागते आणि स्वच्छ ताटामध्येच वाढल्या जातं. तसं ज्ञान देताना सुद्धा किंवा घेताना सुद्धा आपलं अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. देणाऱ्याने पण पाहिलं पाहिजे की अंतःकरण यांचं शुद्ध झालं पाहिजे, तरच ते तुम्हाला प्रणवणार आहे. आणि याच्यासाठी सुक्षेत्राचा दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे. म्हणजे जर का एखाद्या शेतामध्ये गवत तृण वगैरे सगळं असेल आणि तुम्ही तिथे किती चांगलं बियाणं जर का पेरलं तर ते येईल का, ते घास खाऊन टाकेल सगळं ते. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, ते क्षेत्र जे आहे ते चांगलं करावं लागतं, स्वच्छ करावं लागतं, नांगरून वगैरे सगळं, आणि तिथे अजिबात इतर गवत घास ठेवावं लागत नाही. मग अशा ठिकाणी ते साधारण बियाणं जरी पेरलं तुम्ही तरी त्याचं पीक येणार आहे. मग आपल्याला लक्षात येतं की आपल्याला एवढं सगळं सांगितलं जातं, वचनं सांगितल्या जातात, अन्यवार्ता करू नका सांगितलं जातं, बाबा रोज सांगतात माईकमध्ये, तरी आपल्याला का नाही समजत, कारण की आपल्यामध्ये आपलं अंतःकरण जे आहे ते शुद्ध नाही आहे अजून. जे ज्ञान ठेवलं जातं ते परत निघतं. साधारण उदाहरण देईन मी चिकटपट्टीचं. चिकटपट्टी जर का तुम्ही धूळ असलेल्या ठिकाणी जर का चिकटपट्टी लावली तर चिकटते का ती चिकटली तरी पण तेवढ्या वेळापुरतीच, ती तेवढी पक्की नसते, थोड्या वेळाने ती धुळीच्या ह्याच्यामुळे ती परत निघून जाते. म्हणजे जिथे ते चिटकवायचं आहे तिथं तो भाग पूर्ण पुसून घ्यावा लागतो व्यवस्थित, मग चिटकवता येतं. तसं ज्ञान असं आपल्याला चिटकवता येईल का कोणाला पण, इथं मग सोपंच होतं काम. अंतःकरणावर एवढी धूळ साचलेली आहे की ती धूळ आधी स्वच्छ करावी लागेल तुम्हाला, ते अंतःकरण शुद्ध करावं लागेल, पवित्र करावं लागेल, मग तुम्हाला ज्ञान जे आहे ते प्रणवायला लागेल. त्याच्याशिवाय ते ज्ञान प्रणवणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींनी पूर्ण त्यांचा जो अहंकार आहे माईमभट्टांचा, एवढ्या लोकांना हरवल्याचा जो आनंद आहे, एवढ्या लोकांना हरवल्याचा जो अहंकार आहे, तो सगळा अहंकार जो आहे तर त्यांना चांगल्या गोष्टी ग्रहण करण्याला अडथळा ठरला असता. म्हणून स्वामींनी पूर्ण त्यांचा तो अहंकार घालवला, निरअहंकारी केलं आणि मग ज्ञान दिलेलं आहे. लक्षात घ्या, ज्ञान घेताना आधी अहंकार बाजूला ठेवावा लागतो. अहंकार जर का तुम्ही बाजूला ठेवला नाही, मी गा ऐसा आणि माते ऐसे, ज्ञान घेताना हे काहीच गोष्टी उपयोगाच्या येत नाही की मी कोण आहे, मी अमका आहे, मी टमका आहे. ज्ञान घेताना तुम्हाला काही उपयोगाचं नाही. तुम्ही खूप श्रीमंत आहे म्हणून तुम्हाला खाल्लेलं जेवण पचणार आहे का लगेच,
नाही. तुम्हाला जेवायला बसत असताना तुम्हाला तुमचे ते दोष फेडावे लागतील की ज्याच्यामुळे ते पचनाला अडथळा ठरणार आहे. तुम्ही किती श्रीमंत आहात आणि तुम्ही किती गरीब आहात त्याच्यावर जेवण पचण्याचा काही संबंध नसतो. तसं ज्ञान घेताना सुद्धा तुम्ही नेमके कोण आहात, तुम्ही तुमच्या आयुष्यात काय केलेलं आहे, म्हणजे तुम्ही किती मोठे आहात, श्रीमंत आहात का गरीब आहात त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. तुम्ही निरअहंकारी आहात का हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला आणि प्रत्येकाला ते ज्ञान प्रणवणार, त्याच्याशिवाय ते ज्ञान प्रणवणार नाही. आणि मी सांगत असतो नेहमी की ज्ञान कसं आहे, ज्ञान तर चांगलं आहे परंतु ज्ञानासोबत अहंकार हा पूर्णपणे फ्रीमध्ये मिळत असतो. एरवी तुम्ही बाकीच्या वस्तू घेता त्याच्यामध्ये तुम्हाला अमक्यावर अमकं फ्री, तमक्यावर तमकं फ्री मिळतं ना, तसं ज्ञानावर अहंकार पूर्णपणे फ्री आहे. अहंकाराचा कुठलाही चार्ज लावल्या जात नाही. ज्ञान झालं की लगेच माझी 50 वचनं पाठ झाली बरं का, आमची 50 वचनं पाठ आहेत, माझी 100 वचनं पाठ आहेत, माझं सूत्रपाठ पाठ आहे. हे जे काही सांगणं आहे सगळ्या अहंकाराची झालर आहे, त्याला ती दिसत नाही. ती मंडपाची झालर दिसते, अहंकाराची झालर दिसत नाही आपल्याला स्वतःला, ती कुठेतरी असते. तर त्याच्यामध्ये जर का आपण राहिलो अहंकारामध्ये तर ते ज्ञान आपल्याला उपयोगी पडणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींनी त्यांना निरूपण केलं, पूर्वीचं निरूपण केलं. आणि असं निरूपण होता होता तदनंतर स्वामींनी या ठिकाणी त्यांना हस्तीचा दृष्टांत सांगितला. तो हस्तीचा दृष्टांत पुढच्या याच्यामध्ये आपला येईल सत्रामध्ये. आणि मग माईंभट्टांना बोध झाला पूर्वी, आणि हे सांगितलं स्वामींनी काय, हस्तीचा दृष्टांत. मग माईंभट्टा बोधू झाला, गोसाव्यांवरी प्रतिती आली, परमेश्वर म्हणून उठिले, गोसाव्यांसी दंडवते घातली, श्रीचरणा लागले. अशा प्रकारे माईंभट्टांना स्वामींनी हे पूर्वीचं निरूपण केलं, हस्तीचा दृष्टांत याच्यामध्ये सांगितला. आणि सोबतच त्यांना या ठिकाणी पूर्णपणे निर्वच जो चैतन्य माया विदेह पराशक्ती म्हणजे विचाराचा जो निर्वच आहे तो या ठिकाणी स्वामींनी त्यांना सांगितलेला आहे. आणि मग नंतर माईंभट्ट जे आहे पूर्णपणे स्वामींचं त्यांनी ऐकून घेतलं. इतक्या वेळ काय होतं की मोकळी चर्चा चालू होती, पण आता माईंभट्टांच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे की माईंभट्टांना या ठिकाणी वास्तविक बोध झालेला आहे. आणि बोध झाल्यानंतर आता तर मग काही सांगायची आवश्यकता नाही. बोध होणे म्हणजे काय, जीवेश्वर भाव उमटणे की मी जीव आहे आणि हे ईश्वर आहेत, हे एकदा नक्की झालेलं आहे, हे एकदा निश्चित झालेलं आहे. आणि आता ते निश्चित झाल्यानंतर मग आता परत वेगळं काही दोष फेडायची गरज नाही. मुख्य दोष जो आहे तो फेडल्या गेला आणि जीवेश्वर प्रतीती आली. एकदा जर का आपल्याला कळलं हे परमेश्वर आहेत, एवढी प्रतीती जरी आली तरी खूप झालं. तदनंतर जीव स्वतःची जी काही भूमिका आहे ती निश्चित करेल आणि बोध झाल्यानंतर ज्ञान घेण्याची क्रिया चालू करेल. यानंतर स्वामींनी त्यांना जे जे काही ज्ञान सांगितलं, जे जे काही वचनं सांगितली, जी जी काही माहिती सांगितली ती सर्व माईंभट्टांनी काय केली, ग्रहण करत राहिले, माईंभट्ट घेत राहिले. आणि असं होता 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 माईंभट्टांच्या अनेक परत भेटी झालेल्या आहेत. आणि नंतर त्यांचं अनुसरण कसं घडलं या संदर्भातली लीळा तर आपण आधी घेतलेलीच आहे. अशा वेळेस स्वामींनी सांगितलेलं आहे की राहटी घडी बांधली असे ते ये जाय भरे रिचवे. तसं कर्म आपलं येतंय आपल्याकडे, परत नाचल्या जातंय, येतंय नाचल्या जातंय. अनेक कर्म आपल्याला लागतात, अनेक कर्म आपले नाचतात. याचा सिद्धांत काय आहे, तैसा हा जीव चैतन्य बांधला असे. तसा हा जीव चैतन्याच्या माध्यमातून बांधल्या गेलेला आहे. म्हणजे चैतन्य म्हणजे कोण, संलग्न. चैतन्य म्हणजे संलग्न. तो संलग्न काय करतो, आपले विचार सगळे तो स्टोअर करून ठेवतो. आत्ता तुम्हाला कळायला लागलं की मेमरी कार्ड वगैरे येते, पण सगळ्यात मोठं मेमरी कार्ड कुठलं आहे माहिती आहे, अविद्या सगळ्यात मोठं मेमरी कार्ड आहे. अनंत जन्माचे जे कर्म आहेत आपले ते अविद्येवर सगळे उमटतात. म्हणजे आपल्याला आधुनिक पद्धतीने जर का समजून घ्यायचं झालं, लहान मुलांना तुम्हाला सांगायचं झालं तर त्याला अविद्या कळणार नाही. त्याला जर का सांगितलं अविद्या म्हणजे अशा अशा प्रकारचं आहे की त्याच्यावर सगळ्या पद्धतीचे कर्म आपले स्टोअर आहेत, ते कुठेही जरी तुम्ही जसं असतं ना अमक्या अमक्यामध्ये जर का ते मेमरी कार्डमध्ये सेव्ह असेल, किती जरी मोबाईल बदलले
तरी मेमरी कार्ड टाकलं एकदा की परत सगळं तोच डाटा येतो. तसं आपण किती जरी देह बदलले, आपले किती जरी जन्म झाले, तरी ती अविद्या आपला सगळा डाटा सेव्ह करून आहे. तिथे सगळे कर्म आहेत ते, आणि त्याच्यासोबत आपल्याला संलग्न लागलेला आहे. आपण जे उल्लेख केले की तो संलग्न ते उल्लेख पकडून ठेवतो आणि मग तुम्हाला आठवण देतात. तो संलग्न जेव्हा केव्हा तो माणूस समोर आला की आपल्याला होता रे ह्याच्याशी भांडायचं बाकी आहे बरं का आपल्याला का आठवतं त्यावेळेस तो संलग्न तुम्हाला आठवण करून दे. तुम्ही कधीतरी उल्लेख केलेला असतो, संलग्न तुम्हाला आठवण देतो की याच्याशी भांडायचं आहे बरं का आपल्याला, आणि मग आपण त्याच्याशी भांडायला जातो. किंवा एखाद्याला काही निरोप द्यायचा असेल, मग आपल्याला आठवतं, आपण म्हणतो मला आठवलं म्हणून बरं झालं, तुम्हाला नाही आठवलं. त्या संलग्नाला त्याची आठवण आहे आणि त्याने तुम्हाला ती आठवण करून दिली, त्याचं चेष्टकत्व असं म्हणतात. आणि तो संलग्न काय करतो, तुम्हाला अशा पाप पुण्य सगळ्याच कर्मांची आठवण देत राहतो. आणि त्या माध्यमातून जीव चांगले जर का उल्लेख केलेले असतील तर चांगल्या उल्लेखाचं चेष्टकत्व संलग्न करेल, आणि त्याच्यामुळे तुम्ही स्वर्गापर्यंत जाऊ शकाल, मोक्षापर्यंत, देवतेच्या मोक्षापर्यंत जाऊ शकाल. किंवा त्या संलग्नाने जर का वाईट कर्मांची जर का तुम्हाला चेष्टकत्व करून दिलं की हे उल्लेख तुम्ही केलेला होता, तर आपण ते वाईट कर्म करून नरकापर्यंत पोहोचू शकतो. आणि स्वामी सांगता इथे राष्ट्रांतिकामध्ये सांगितलेलं आहे, तैसा जीव चैतन्य बांधला असे तो स्वर्गा जाय, नरका जाय, मोक्षा जाय. तो त्याच्या त्या क्रियेने स्वर्गाला जातो, मोक्षाला जातो, नरकाला जातो. कर्मभूमी ये क्रिया करी, कर्मभूमीत येतो म्हणजे मनुष्य देहात येतो. नरक फळात जातो म्हणजे मनुष्य देहाखालू ते जेवढे काही जीव स्वरूप तुम्हाला दिसतात, मुंगी असेल, कीटाणू असतील, झाड असेल, पशु पक्षी जेवढे काय असतील, हे सगळे मनुष्य देहा खालूते आहेत, कर्मभूमी खालूते आहेत. याच्यामध्ये जीव जातो, मोक्षाला जातो, स्वर्गाला जातो म्हणजे देवता फळांना तो जातो. मोक्ष म्हणजे कैलास वैकुंठ पासून चैतन्य देवतेपर्यंतची जी काय फळं आहेत, स्वर्ग, नरक, कर्मभूमी, मोक्ष, ऐसे चतुर्विध फळ स्वामींनी सांगितलेले आहेत. त्या चतुर्विध कर्मफळांना हा जीव जातो. परंतु जर का हे सगळं काय आहे कर्माचं पूर्ण स्वामींनी अहवाल दिलेला आहे. ह्या कर्म, पाप पुण्य कर्म आणि त्याच्यापासून चतुर्विध कर्मफळ या संदर्भात स्वामींनी सांगितलेलं आहे. परंतु यातनं तुम्हाला मोक्षाकडे नेणारा कुठलाही उपाय या कर्मांमध्ये नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ईश्वरोक्त विधीच तुम्हाला कराव्या लागतील. त्यावेळेस तुम्ही मोक्षाचा रस्ता तुम्हाला यातनं मिळणार आहे. तर आजच्या या सत्रामध्ये आपण रहाटगडियेचा 12वा दृष्टांत आणि तत्संदर्भातली उत्तरार्ध 133 क्रमांकाची लीळा आपण या ठिकाणी घेतलेली आहे. दंडवत